नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकसाठी कांद्याची सरकारी खरेदी जलद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारने कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ करण्यात आली आहे, ज्याचा दर 2125 रुपये प्रति क्विंटल आहे। यापूर्वी हा भाव 1875 रुपये प्रति क्विंटल होता। या हंगामातील सरकारी खरेदी दरामधील ही 5वी दरवाढ आहे। हे सुधारित दर 4 जुलै 2026 पासून देशभरात लागू होणार आहेत। किंमत स्थिरीकरण निधी PSF अंतर्गत कांद्याची सरकारी खरेदी अत्यंत संथ गतीने होत आहे। त्यामुळे खरेदीला गती देण्यासाठी सरकारला वारंवार दरामध्ये सुधारणा करावी लागत आहे। 1 जून रोजी खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यापासून सरकारने आत्तापर्यंत 2026च्या बफर स्टॉकसाठी केवळ 2000 टन कांदा खरेदी केला आहे। शासकीय खरेदी मंद असली तरी देशात कांद्याच्या उपलब्धतेचे कोणतेही संकट नाही, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे। कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार 2025-26 मध्ये कांद्याचे उत्पादन 307.37 लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या 307.37 लाख टन या उत्पादना इतकेच आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यासारख्या प्रमुख राज्यांमध्ये कांद्याचा मुबलक साठा आहे। देशभरातील घाऊक बाजारामध्ये दररोज 50,000 टनाहून अधिक कांदा दाखल होत आहे। महाराष्ट्रातील बाजारामध्ये कांद्याचा सरासरी घाऊक भाव सुमारे 18 रुपये प्रति किलो आहे, तर सध्या देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 31 रुपये प्रति किलो आहे। मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार चांगल्या प्रतीचा कांदा सध्या साठवणुकीत असून पुरवठा कमी असलेल्या आगामी महिन्यात तो बाजारात आणला जाईल। अधिकाऱ्याच्या मते मान्सूनला उशीर झाल्यामुळे आणि देशाच्या काही भागामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी आणि साठेबाजी करण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये ही साठेबाजीची क्रिया प्रत्यक्ष मागणीमुळे नव्हे तर भविष्यात भाववाढीच्या भीतीमुळे होत आहे। नाशिक परिसरात खरीप कांद्याची पेरणी सुमारे 15 दिवसांनी लांबली आहे, तर कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लाकेरे पट्ट्यात पेरणी सामान्य पेरणीच्या केवळ 60% पर्यंतच पोहोचली आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।